श्रीगोंदा नगरी म्हणजे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेली नगरी. श्रीमंत महाजी शिंदे यांच्या तळपत्या तलवारीचा, तसेच शिंदे घराण्याच्या पराक्रमी वृत्तीचा चालता बोलता इतिहास. श्रीगोंद्याला तलवारीबरोबर टाळ मृदुंगाच्या निनादाची ही सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. अनेक साधू संतांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ही भूमी आहे. येथेच श्री प्रल्हाद महाराज, श्री राऊळ बोआ, श्री गोदड बोआ, श्री केने महाराज व अगदी अलीकडील श्री सत्पुरुष तात्या महाराज या नामावलीमध्ये संत शेख महम्मद महाराज म्हणजे अध्यात्म साधनेचा व योग साधनेचा समृद्ध असा अनुभव संपन्न वस्तुपाठ होय. याच श्रीगोंदा तालुक्यातील अंबिका मातेच्या अधिष्ठान असलेल्या वांगदरे गावात श्रीगोंदा तालुक्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, सहकार महर्षी, शिक्षण महर्षी, ज्ञान महर्षी, विवेक महर्षी, तालुक्याचा आधारवड, सहकाराचा आधारवड, लोकनेते स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव नागवडे तथा बाप्पू आणि वात्सल्य सिंधू मायेच्या ममतेचा पाझर असणाऱ्या कौशल्यादेवी यांच्या पोटी श्री राजेंद्र दादा यांचा जन्म 14 मे 1964 साली झाला व या रत्नाला भावी आयुष्यात रत्न पारखी श्रीगोंदा तालुक्यातील सुजान सुसंस्कृत जनतेने स्वीकारले, आपलेसे केले. आज बापूंच्या जाण्याने सहकार्याच्या माध्यमातून अज्ञानाचे अंधारे कोपरे प्रकाशमान करणारा ज्ञानसूर्य जरी मावळला असला तरी या ज्ञानसूर्याची ज्ञान मंदिरे राजेंद्र दादा यांच्या रूपाने संस्काराचे सामर्थ्य देतील. त्याच राजेंद्र दादा यांच्या कार्याचा हा लेखाजोखा, कर्तृत्ववान पिढीचा हा जीवनपट, एक राजस नेतृत्वाचा प्रवास. काही दशकांपूर्वी उजाड श्रीगोंदा तालुका, जिरायती श्रीगोंदा तालुका म्हणून तालुक्याची ओळख होती. ना शिक्षणाची सोय, ना पाटपाण्याची सोय, सगळीकडे उजाड माळरान. ना भागवली जात होती लेकरांची तहान, ग्रामजीवनाचा गळा घोटू पाहत होता. नांदती गावे स्मशानभूमीत रूपांतरित होऊन तेथे रंगहीन संस्कृतीचा उदय होत होता. तालुक्याचा विकास ऐरणीवर होता. तेव्हाच ह्या उजाड माळरानाला हिरवं स्वप्न आदरणीय बापूंच्या रूपानं पडलं. त्याच बापूंनी तालुक्याचा विकास केला. तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला. आनंदाने संसार फुलू लागले. हिरवीगार शेतीवाडी बहरू लागली. त्याच बापूंच्या व कौशल्यमाईच्या पोटी राजेंद्र यांचा जन्म झाला. दादांना एक भाऊ दीपक व 4 बहिणी, मंगलाताई, शैलजाताई, मीनाताई व शिलाताई. साहजिकच दादा थोरले असल्या कारणानं कोड कौतुकाचे बालपण त्यांच्या वाटी आले. वांगदरे गावी त्यांचा जन्म झाला. वांगदरे श्रीगोंदा तालुक्यातील एक लहानसं खेडं. तेथेच लहानग्या राजेंद्रचं जग हळूहळू बदलू लागलं. अनुभवाच्या कक्षा विस्तारल्या गेल्या. कारण जन्मताच वडील शिवाजीराव यांच्याकडून घेतलेली शिवाची नीती, शिवाची मती, बापूंचे नियोजन, वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन, सहकारातील धुरीणपणा, तालुक्याविषयी वाटणारा आपलेपणा, तर आई कौशल्यादेवीकडून घेतलेले कौशल्यपूर्ण धडे, मायेची ममता, विचारांची समता. वांगदरीच्या वाड्यात 50-50 लोकांचं एकत्रित राहणारं गोकुळ, घराला घरपण देणारी माणसं, आपापसात आपुलकीनं वागणारी माणसं. थोरा मोठ्यांच्या कुशीत शिरून बाल राजेंद्रनं संस्कार घेतले. जगण्याची रीतभात ते शिकले. वडील बापू तालुक्याच्या, राज्याच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सक्रिय. मग कुटुंबाची जबाबदारी राजेंद्रच्या कोवळ्या खांद्यावर पडली. एका अर्थानं त्यांचं बालपण लवकरच संपलं. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावकुसामध्ये, गावाच्या भूमीमध्ये वांगदरे येथे झाले. राजकारण करता करता कुटुंबाची होणारी फरफट उघड्या डोळ्यांनी त्यांनी पाहिली आणि राजकारणाचं बघू, आधी उच्च शिक्षण घेऊ, त्या शिक्षणाचा फायदा तालुक्याच्या विकासाला झाला पाहिजे ही खुणगाठ मनाशी त्यांनी बांधली व उच्च शिक्षणासाठी पुण्याकडे धाव घेतली. पुढे शिकलेच पाहिजे ही आईवडिलांची जिद्द राजेंद्र यांना शहरात घेऊन आली. पुणे विद्येचे माहेरघर, त्यातही मॉडर्न कॉलेज, त्यावेळचं अत्यंत नावाजलेलं कॉलेज. तेथे राजेंद्र यांनी वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. खेड्यापाड्यातून आलेली, शहरातील असणारी विद्यार्थी जीवनाला तिथे आकार देत होती. तेथील ग्रंथालये पुस्तकांनी संपन्न होत होती. तेथील वाचनाने त्यांचे विचार विश्व समृद्ध होऊ लागले. आयुष्याची दशा होऊ द्यायची नसेल तर योग्य दिशा मिळणे गरजेचे हे पुस्तकांनीच त्यांना शिकविले.
कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राजेंद्र रमत होते आणि त्यांच्यातील नेतृत्व गुण पुढे येत होते. तेथील प्रत्येक विद्यार्थ्याचा भूगोल जरी वेगळा होता, इतिहास आणि वर्तमान मात्र सारखा होता. वसतिगृहात राहून वसतिगृहाचे प्रश्न, खानावळीचे प्रश्न यासाठी सवंगड्यांना ते उद्युक्त करत होते. आणि एक अपेक्षित असं नेतृत्व राजेंद्र यांच्या रूपानं आता पुढे आलेले होते. विद्यार्थ्यांचे प्रश्न चपखलपणाने सोडवण्याचे कसब त्यांच्यामध्ये त्याच वेळी दिसले. व आता राजेंद्र विद्यार्थ्यांचे दादा कधी झाले हे त्यांनाही कळलं नाही. दादांच्या रूपाने आपल्याला नेतृत्व मिळू शकतं हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये आला व समाजसेवेचा वसा व वारसा याचे बाळकडू त्यांना महाविद्यालयातच मिळाले. मैत्रीचा दिलदारपणा त्यांनी अनुभवला व मॉडर्न कॉलेजमध्येच भावी नेतृत्वाची, समाजकारणाची, सहकार्याची, स्नेहाची मुहूर्तमेढ रवली गेली. शिक्षण संपून दादा वांगदरीला आले. शेती करू लागले. तालुक्यातील जनतेचे प्रश्न समजून घेऊ लागले. दरम्यानच्या काळात वडील बापूंची ओढाताण होत होती हे ते समजून घेऊ लागले. गावातील प्रश्नांकडे आधी लक्ष द्यावे याचा विचार त्यांनी केला आणि खऱ्या अर्थानं त्यांचा राजकीय श्री गणेशा वांगदरी गावातनं सुरू झाला. वांगदरी विविध कार्यकारी सोसायटीचे ते चेअरमन झाले. गावातील आर्थिक पत मजबूत करायचे असेल तर सोसायट्या मजबूत झाल्या पाहिजेत हे त्यांनी जाणलं. वांगदरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्षपदाबरोबरच श्रीराम नागरी पतसंस्थेचे ते चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. शेतकऱ्यांचा विकास व्हायचा असेल तर शेतीपूरक व्यवसाय निर्माण व्हावेत व दुग्ध क्रांती निर्माण व्हावी आणि सध्याच्या नागवडे तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे म्हणूनच ते संचालक झाले आणि आस्थागायत ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संचालकाची भूमिका त्या ठिकाणी वठवत आहेत. दूध उत्पादकांना त्यांच्या श्रमाचं दान मिळावं. सोसायटीचे चेअरमन असताना संस्थेला नवी त्यांनी दिशा दिली. वेगवेगळे विभाग त्यांनी सुरू केले आणि खऱ्या अर्थानं राजकारणाची पायाभरणी वांगदरी गावच्या पाठिंब्यावरच सुरू झाली. उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे सहकार क्षेत्रात एक आदर्श अशी नवलौकिकास पात्र असणारी ती संस्था पुढे जाऊन उदयास आली. नोकरी व्यवसाय करावा की राजकारणाचा खडतर बेभरवशाचा डाव खेळावा हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. नोकरी व व्यवसायाने आपल्या वैयक्तिक कुटुंबाचे प्रश्न सुटतील, पण तालुक्याचं काय? तालुक्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर राजकारणाशिवाय तरुणोपाय नाही हे या तरुणाने जाणले व राजकारणाचा श्री गणेशा वांगदरी गावातनं सुरू झालेला होता आणि आता खऱ्या अर्थानं गाव ठामपणानं त्यांच्या मागे उभे राहिलेले होते. पण हे सगळं चालू असताना वडील बापू व माईंनी सुनेचा शोध सुरू केला आणि उमरग्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या चालुक्य घराण्याशी स्नेह संबंध त्यांचे जुळले गेले. अनुराधा वहिनी यांच्याबरोबर त्यांचे 2 फेब्रुवारी 1993 या दिवशी स्नेहसंबंध जुळले आणि खऱ्या अर्थाने त्यांचा विवाह संपन्न झाला. अनुराधा वहिनी त्यांच्या आयुष्यातल्या सहचारिणी म्हणून आल्या. एव्हाना संपूर्ण तालुका दादांना बापूंचा मुलगा म्हणूनच ओळखू लागलेला होता. पण आपली स्वतंत्र ओळख असावी असे त्यांना मनोमन वाटत होते आणि त्याचाच परिपाक म्हणून संपूर्ण तालुका त्यांना आता दादा म्हणून ओळखू लागला. आणि अशातच श्रीगोंदा पंचायत समितीची उपसभापती पदाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. आणि मग काय, रस्ते असू द्या, पाणी, जनावरांचे दवाखाने हा आपला यक्ष प्रश्न बनून त्यांनी काम चालू केले. प्रसंगी दुचाकीवर, प्रसंगी 4 चाकीवर प्रवास त्यांनी चालू ठेवला आणि तालुक्यातील जनतेशी संपर्क ठेवला व तालुक्यातील जनतेशी एक खऱ्या अर्थानं एक आपुलकीची नाळ त्यांनी जोडली. दरम्यान या उमद्या तरुणाचे नेतृत्व आणि त्या नेतृत्वाचे गुण काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिसू लागले, त्यांना भुरळ पाडू लागले व त्यांच्याकडून त्यांना पाठिंबाही मिळू लागला. त्यांच्याकडे अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसची उपाध्यक्ष पदाची अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवली गेली. खऱ्या अर्थानं हा त्यांच्या राज्यातील राजकारणामधील चंचू प्रवेश ठरला गेला. त्या पदाच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसची ध्येय धोरणे, काँग्रेसची विचारधारा युवकांमध्ये रुजवण्याचे काम केले. समाज कार्यामध्ये अग्रेसर राहण्याची भूमिका त्यांनी वारंवार घेतली. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा व त्यामुळे समाजात निर्माण झालेली अंधश्रद्धा दूर करणे
याच्यावरही त्यांनी सदोदित प्रयत्न केले आणि कार्य केलं. तरुणांसाठी व्यसनमुक्ती मिळावे, हुंडाबंदीसाठी समाज जागृतीचे प्रयत्न, तसेच उपसभापती पदावर कार्यरत असताना शासनाच्या ग्राम स्वच्छता अभियान, कुटुंब कल्याण योजना, रक्तदान शिबिरे, प्राथमिक शाळांची दुरावस्था रोखण्यासाठी गाव तेथे शाळांना पक्क्या इमारती, वृक्षारोपण कार्यक्रम, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न, तालुक्यातील आरोग्याचे प्रश्न, पाटपाण्याचे प्रश्न, वृक्षारोपण आदी विविध योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून सामाजिक ऐक्य तरुण वर्गामध्ये त्यांनी दाखवून दिले. ध्येयनिष्ठा, देशनिष्ठा जागृत करण्यासाठी प्रामाणिक त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी बांधवांना विसापूर धरणातील कुकडी प्रकल्पाचे पाणी मिळण्याकरता 15 ऑगस्ट 1994 रोजी झालेल्या आंदोलनाचे यशस्वी असे त्यांनी नेतृत्व केले. त्याचा परिपाक म्हणून वरच्या पातळीवर त्याची दखल घेतली गेली व दुसऱ्याच दिवसापासून कोळगाव नळ पाणी पुरवठा योजनेस पाणी पुरवठा होऊन ती योजना कार्यान्वित झाली. हे करत असताना दादांना राज्याचे नेतृत्व करावे ही बाबही खुणावू लागली. काँग्रेसचे निष्ठावान असतानाही स्थानिक मतदारसंघातील अडचणीमुळे भाजपची उमेदवारी त्यांना स्वीकारावी लागली. पण दुर्दैवानं राज्यस्तरीय पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेच्या पराभवाचे शल्य त्यांच्या मनात कायमचे राहिले. या पराभवाची वेदना मनात असतानाही ते लोकांच्या मध्ये मिसळायला लागले, लोकांचे प्रश्न सोडवायला लागले. तालुक्यातील हक्काचं पाणी तालुक्याला मिळालं पाहिजे यासाठी ते जोमानं लढले. विधानसभेतील हार मागे टाकून त्यांनी त्याची ऊर्जा नवनिर्मितीकडे लावली. माणसं आपलेसे करण्याची दुर्मिळ कला त्यांना अवगत होती. तालुक्यात दुर्दैवानं तोडणाऱ्यांची संख्या जास्त होती. तेथे दादांनी माणसं जोडण्याचे काम केले. माणूस घडवणं, माणूस जगवणं, माणूस उभा करणं, वागण्यास सुसंस्कृतपणा जपणं, कृतज्ञतेने वागणं हाच बापूंचा वसा आणि वारसा दादा पुढे घेऊन जाऊ लागले. दरम्यानच्या काळात अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पदाचीही जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली. तसेच राज्यभर ख्याती असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पॉलिटेक्निक असोसिएशनचे उपाध्यक्षही ते झाले व राजकारणातील बारकावे आता शिकू लागले. कार्यकर्त्यांनाही शिकू लागले व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख दिवसेंदिवस वाढायला लागला. त्यांच्या कामाचा आवाका पाहून व कुठल्याही कामासाठी झोकून देण्याची वृत्ती पाहून नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह लिमिटेड नवी दिल्ली या नामांकित संस्थेचे ते आता संचालक झाले. त्यांनी केलेल्या तडफदार कामामुळे त्यांचे काम तालुक्यातील जनसामान्यांपर्यंत पोहोचत होते. एकीकडे पंचायत राज संस्थेचा कारभार अतिशय कार्यकुशलतेने सांभाळतानाच त्यांच्यावर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी येऊन पडली. ही दुहेरी भूमिका सांभाळताना त्यांनी युवकांच्या संघटनेत अक्षरशः स्वतःला झोकून दिले. त्यातून युवकांमधील निर्माण झालेले जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध दादांनी आजतागायत जपले. राजकीय जाण व वैचारिक कार्यकर्त्यांचे जाळं त्याची वीण त्यांनी विणली. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अटळ असणाऱ्या स्पर्धेत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं व आपल्या पदाला न्याय देण्याचे व सक्षमपणाने हे पद राबवण्याचे त्यांनी ठरवले. प्रशासन लोकभिमुख केले. कार्याचा झंझावात उभा केला. श्रीगोंदा तालुक्यातील घोड व कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी व न्याय मिळवून देण्याकरता त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. म्हणूनच सन 2012-13 मध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण मुंबई यांच्याकडे दाद मागून घोड धरणात पाणी आणण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. तर सन 2015-16 मध्ये प्राधिकरण व मुंबई उच्च न्यायालयामार्फत लढा देऊन तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा यशस्वी असा प्रयत्न केला व म्हणूनच घोड लाभ क्षेत्रातील शेतकरी आज सुखी झाला व हिरवेगार बहरलेले ऊसाचे शेत पाहून सुकावला. घोड धरणातून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणणं असो किंवा शेतकऱ्यांच्या शेतीला घोडचं पाणी ठिबकनं देणं असो, यावर त्यांचं प्रभावी काम आजही चालू आहे. दादांच्या कार्याचा आवाका व वाढलेली लोकप्रियता
यामुळे विरोधक अस्वस्थ व्हायला आता लागले होते. लोकविश्वास व आत्मविश्वास अशा दोन्ही गोष्टीचा दुहेरी संगम त्यांच्याकडे होता. सामाजिक कार्य असो व राजकीय डावपेच या दोनही कसोटीवर ते उतरले व जनतेच्या मनात स्थान करून बसले. दादांनी रस्ता, पाणी, वीज हे प्रश्न सोडवणे म्हणजेच विकास असा संकुचित दृष्टिकोन कधीच मनामध्ये ठेवला नाही. विकासामध्ये कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण यांचा समावेश असेल तरच समाजाची सर्वांगीण प्रगती होऊ शकते हे त्यांनी जाणलं. म्हणूनच 8वं राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन राज्यस्तरावर श्रीगोंदा तालुक्यामध्ये त्यांनी आयोजित केलं व त्या साहित्य संमेलनाचे ते स्वागत अध्यक्ष होते. पारंपरिक पुढारपणाला एक वेगळी उंची खऱ्या अर्थानं आता प्राप्त झालेली होती. म्हणूनच दूध क्रांती करणारा समाजसेवक, तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारा हाडाचा शिक्षणप्रेमी, ग्रामीण साहित्य संमेलनातून संस्कृती जपणारा रसिक, शासकीय यंत्रणा गतिमान करणारा कुशल प्रशासक, युवकांचे प्रतिनिधित्व करणारा दमदार नेता, कार्यकर्त्यांची नाडी ओळखणारा मुरब्बी राजकारणी, महिला सक्षमीकरणावर भर देणारा द्रष्टा व लोकसहभागातून ग्रामविकासाची रचना करणारा रचनाकार हे दादांच्या कार्याचे अष्टपैलू ठरले होते. या सगळ्या पैलूंच्या गाभ्यासी असणारा दादांचा विचार याचमुळे तालुक्यामध्ये ते लोकप्रिय नेता अशी त्यांची ओळख झालेली होती. राजेंद्र दादा यांचा यशाचा आलेख असाच उंचावत गेला. शेतकऱ्यांच्या बांधावर धडपडणारा हा शेतकरी खऱ्या अर्थानं उदयास आला. समाजाशी नाळ जोडता यावी म्हणून त्यांनी श्रीगोंदा येथे संपर्क कार्यालय उभे केले व लोकांची कामे मार्गी लावण्यासाठी अद्यावत अशी यंत्रणा तेथे उभारली. श्रीगोंदा तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि ह्याच महाविद्यालयामध्ये सुमारे 5 कोटी रुपये रकमेच्या शेतीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध त्यांनी करून दिल्या. शेती व शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन बाजार माहिती केंद्र, माती व पाणी परीक्षण केंद्र महाविद्यालयामध्ये त्यांनी सुरू केले. तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिम्नॅसियम हॉल व इंडोर स्टेडियम स्थापन करून दिले. तालुक्यातील गरजू व्यावसायिकांना पतसंस्थेच्या माध्यमातून व दूध उत्पादकांना दूध उत्पादक संस्थांच्या पतसंस्थामार्फत अर्थपुरवठा करून त्यांना उभं करण्याचं काम, सन्मान देण्याचं काम त्यांनी केलं आणि समाजात पत देण्याचं कामही दादांनी अतिशय नेत्रदीपक पद्धतीने केले. सहकाराबरोबर कारखान्याच्या उभारणीबरोबर बापूंनी व दादांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं. आपल्या मातीतला माणूस उभा राहिला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे, मुले शिकली पाहिजेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी नेतृत्व केले पाहिजे व कर्तृत्व गाजवलं पाहिजे व त्यांचे जीवन कृतार्थ व सार्थ झाले पाहिजे हे त्यांनी ओळखलं. अक्षराचं ज्ञान खेड्यापर्यंत पाझरावं व त्यातून कार्यकर्तृत्वाचे मळे बहरावेत. त्यासाठी ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची रुजवण बापूंनी केली व त्याचे रूपांतरण दादांनी वटवृक्षामध्ये केले. यासाठी त्यांचे बंधू दीपक सेठ यांची त्यांना बहुमोल मदत होतीये. संस्थेची आज 13 माध्यमिक विद्यालये सुसज्ज स्थितीमध्ये आहेत. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था उभी राहिलेलीच होती आणि खऱ्या अर्थानं त्याच छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे 8 माध्यमिक विद्यालय आज दिमागदार पद्धतीने उभे आहेत. विकासाला शिक्षणाची जोड देत बापूंनी राज्यातील सहकार तत्वावरील पहिलं तंत्रनिकेतन कॉलेज बेलवंडी शुगर येथे उभं केलं. त्यातून काहींच्या क्षमता खुलल्या तर काहींना आत्मविश्वास मिळाला. नव्या युगाची माहितीची देवाणघेवाण झाली. शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये गर्दी फक्त जमत नाही तर ती रमते सुद्धा हे बापूंनी व दादांनी दाखवून दिलं. 1982 साली श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची स्थापना झालेली होती व तेच महाविद्यालय एक राज्यामध्ये
आदर्श असं आणि अग्रक्रमानं त्याचा उल्लेख करावा असं ते महाविद्यालय श्रीगोंद्यामध्ये आज स्थित आहे. ही विशाल शिक्षण संकुले आज नावलौकिकास पात्र ठरतायत. ग्रामीण भागातील मुलींची शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी दादांनी स्वतंत्र मुलींच्या वसतिगृहाची सोय केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे आधुनिक शिक्षण प्राप्त व्हावे याकरिता दादांनी संगणकाचा पुरवठा प्रत्येक विद्यालयास व महाविद्यालयास केला. त्यामुळे आज आधुनिकतेची कास धरली जातीये. नव तंत्रज्ञान समजलं जातंय. गावागावात संगणक युग येतंय. श्रीगोंदा मोठा होतोय. श्रीगोंदा सुधारतोय. नवीन आव्हानांना श्रीगोंदा सामोरं जातोय. या सर्व संस्थेच्या माध्यमातून दिशा फुटल्या, पहाट झाली व स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आज वाट निर्माण झालीये. आज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कृतार्थ झाल्याचे भाव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसतायत. आज लाखो विद्यार्थ्यांच्या आनंदाची उधळण मनाच्या आरपार जाताना दिसतीये. बोलके डोळे, हसरे चेहरे आनंदाची साक्ष देताना आज दिसतायत. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वैचारिक भूक भागली जातीये. कित्येकांचे संसार उभे राहतायत व सांस्कृतिक भूक भागल्याचे समाधान आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतीये. समाधान दिसतंय. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये प्रशस्त ग्रंथालय उभे राहिलीत. त्यातून भेटली अक्षरे, वाटली अक्षरे, लेखनीत अवघ्या साठली अक्षरे ह्या काव्यपंक्ती खऱ्या ठरतायत. ह्याच ग्रंथालयातून वाचन चळवळ मूळ धरतीये आणि ह्याच ग्रंथालयातून कुणाला इतिहास भेटतोय, कुणाला कविता भेटतीये. अक्षरांचा खजिना विद्यार्थ्यांना मिळतोय व समृद्धीचा मार्ग शिक्षणातून जातो. समृद्धीचा मार्ग पुस्तकातून जातो. हा बापूंचा विचार दादांच्या विचारातून सफल होताना दिसतोय. शिक्षण संस्थांचं गुरुकुल झालंय. ज्ञानोबाच्या संप्रदायाचा गोडवा इंग्रजीच्या आक्रमणातही टिकवला जातोय. अक्षरांची ही वीण समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचली पाहिजे अशी त्यांची धारणा होती. या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आज अनेक माध्यमिक विद्यालय, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय जे खास मुलींसाठी आहे, छत्रपती महाविद्यालय उभं राहिलंय. कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक शिक्षणाची सोय आज मुलांसाठी उपलब्ध झालीये आणि त्याचमुळे शेतकऱ्यांची मुली शिकून स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत. पुढील शिक्षणासाठी जगभर पसरलेल्या संधीने ग्लोबल जगाची ओळख त्यांना होतीये. या संस्थांच्या माध्यमातून लाखो मुली शिक्षणाच्या प्रवाहात आज येताना दिसतायत. नोकरीची संधी आज निर्माण होताना दिसतायत. लाखो संसार आज उभे राहताना दिसतायत. मुली शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या त्याचे मोठे समाधान आज दादांना वाटतंय. श्रीगोंदा शहरात दादांनी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान जे वांगदरी येथे स्थित आहे त्याच्या माध्यमातून श्रीगोंदा येथे इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक स्तरापासून इयत्ता 12वी पर्यंतचे एक विद्यालय त्या ठिकाणी कार्यरत आहे. ते कौशल्यदेवी इंग्लिश मीडियम स्कूल नावानं ब्रँड नेम होतंय. त्या कामी त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सदस्या अनुराधा वहिनी नागवडे यांची योग्य ती साथ त्यांना मिळतीये. सोनिया गांधी पॉलिटेक्निकल कॉलेज दादांच्या कार्यकुशल व्यवस्थापनाने राज्यभर नाव करतंय. म्हणूनच त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं यालाही प्रतिष्ठा प्राप्त होतीये. दादांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून प्रभावी काम केले. इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेतील गैरप्रकारास प्रतिबंध करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न दादांनी केले. परीक्षा समितीमध्ये प्रभावी काम करत असताना अनेक शिक्षण प्रशिक्षण वर्गास निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीसाठी अहमदनगर केंद्रास भेट देऊन त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. हे करत असताना SSC परीक्षा, 17 नंबर फॉर्म, बहिस्थ विद्यार्थी संपर्क केंद्रास भेट व अडचणींची सोडवणूक, परीक्षेतील गोपनीयता, विश्वासार्हता मंडळामध्ये निर्माण करण्याचं कार्यही त्यांनी केलं.
त्यांच्याच कालावधीमध्ये बारकोड परीक्षा पद्धत, माहिती तंत्रज्ञान विषयासाठी ऑनलाईन परीक्षा व बहुसंची प्रश्नपत्रिका योजना कार्यान्वित केल्या गेल्या आणि त्या खऱ्या अर्थानं आजही यशस्वी राबविल्या जाताना आपल्याला दिसतायत. फिरत्या चाकावर कुंभाराच्या हातातून आकार घेणारी माती आई, आजी आणि नाती सांगते, तोच आशीर्वाद बापूंचा दादांना मिळालेला होता. आणि म्हणूनच दादांच्या अथक श्रमातूनही यश प्राप्ती वेशीपर्यंत आलेली होती. विकास तालुक्यातील गाव कुसापर्यंत आलेला होता. दादांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा कळस म्हणजे सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे सन 2007 साली दादा आपण युवा अध्यक्ष झालात व पुन्हाच एकदा 2 मे 2015 रोजी आपल्या गळ्यात पुन्हाच एकदा अध्यक्षपदाची माळ पडली व ती धुरा आजतागायत आपण अतिशय यशस्वी पद्धतीने सांभाळता आहात. जगदंबा मातेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच आहेत. आपण अध्यक्ष झालात त्याबद्दल आनंदाची परिपूर्तीची साखर वांगदरीच्या अंबिका मातेच्या चरणी सर्व सभासदांनी वाहिली, गावकऱ्यांनी वाहिली आणि खऱ्या अर्थानं आपल्या अग्निदिव्याची यशस्वी सांगता होताना सर्वांना दिसतीये. कार्यसिद्धीस जातानाही सर्वांना दिसतीये. गेल्या 50 वर्षापासून श्रीगोंदा तालुक्याचा कामधेनू ठरलेला, हजारो संसार उभे केलेला आणि आजही अव्यवहातपणानं यशस्वी मार्गक्रमण करणारा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना हा श्रीगोंदा तालुक्यातील व शिरूर तालुक्यातील आर्थिक सुबत्तेचे प्रतीकच नाही, तर त्यासाठी एक तप बापूंनी झेललेल्या अपमान, अविश्वास, राजकीय कुरघोड्या, तांत्रिक अडचणी, शारीरिक व मानसिक खच्चीकरण या व अशा अगणित प्रश्नावर कष्टानं, जिद्दीनं, लोकविश्वासानं उभ्या केलेल्या कार्याचं ते प्रतीक आहे. रात्रीचा दिवस करून बापूंनी ढोकराईच्या उजाड माळरानावर सहकार चळवळी पुढील एक आदर्श असा हा कारखाना उभा केला. आजही नागवडे कारखान्याला देश पातळीवर, राज्य पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त होताना आपल्याला दिसतायत. हे बापूंचं कर्तृत्व, दादांचं उमलतं नेतृत्व व या दोघांवर विश्वास ठेवणारी, क्रियाशील साथ देणारी सभासदांचा सन्मान आहे. हा कारखाना जर बापूंनी उभारला नसता व दादांनी त्याला साथ दिली नसती तर आजही ढोकराईचा माळ उजाडच राहिला असता. पंखांना बळ देणारे क्षितिज वांगदरीत अवतरलं होतं. येथे शोध होता, येथे बोध होता, येथे माहितीचे स्रोत होते, कल्पकतेचे दर्शन होते. वय विसरून, तंत्रज्ञानाचे भय विसरून नव्या उमेदीचा कानोसा घेतला जात होता. श्रीगोंदा तालुक्यातील सुजान असं युवा नेतृत्व म्हणून गेल्या जवळपास 30 वर्षापासून आपण अतिशय प्रभावी दादा कार्य करत आहात. म्हणूनच आपल्या आधिपत्याखाली नामांकित संस्था कार्य करत आहेत. त्यामध्ये सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा तालुका सहकारी दूध उत्पादक संघ, ज्ञानदेव ग्रामीण विकास शिक्षण संस्था, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, श्री तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान वांगदरी, त्याचबरोबर विविध कार्यकारी सेवा सोसायटी वांगदरी व तालुक्यातील विविध ग्रामपंचायती व विविध सहकारी सोसायटी आपल्या आधिपत्याखाली आज यशस्वीपणानं उभे असलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि याचा आम्हा सर्वांना यथार्थ असा अभिमान आहे. त्याचबरोबर देश पातळीवर ख्यातनाम असणाऱ्या महाराष्ट्र राज्य साखर संघाचे कार्यक्षम संचालक म्हणूनही आपण आज कार्यरत आहात. जीवनामध्ये अनेक क्षेत्रांना गवसणी घालण्याचे काम दादा आपण केलंय. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हे मार्गदर्शक तत्व दादा आपण कसोशीनं पाळलं. कारखान्याच्या माध्यमातून दादा आपण ठिबक सिंचन योजना राबविली. श्रीगोंदा तालुका अवर्षणग्रस्त असताना, दुष्काळ 5वीला पुजलेला असताना आपण त्यातून मार्ग काढला. डिस्टिलरी करता सुरुवातीला परवानगी नाकारलेली असतानाही आपण अथक प्रयत्न करून डिस्टिलरीला परवानगी मिळवली. दादा आपण राजकारण विरहित पक्षांशी
व गटांशी समन्वय ठेवत तालुक्याचा विकास झाला पाहिजे, लोकांचा संसार उभा राहिला पाहिजे हे मनापासून जाणलं. आवश्यक तेथे कठोर आर्थिक शिस्त पाळण्यासाठी सर्वांना भाग पाडलं. म्हणूनच अभिमानानं सांगावंसं वाटतंय की विरोधकांनी कितीही खोड्या घातल्या तरीही आपण कारखान्याच्या माध्यमातून सहवीज निर्मिती प्रकल्प उभा केला. सुरुवातीचे 2013 सालचे बजेट हे 130 कोटी रुपये होते. आपल्याला शिकवलेल्या काटकसरीच्या स्वभावामुळे आपण व आपल्या विश्वासू संचालकांनी तो सहवीज प्रकल्प 2019 साली 88 कोटीमध्ये पूर्णत्वास नेला. याचा सभासदांना आम्हाला सार्थ असा अभिमान आहे. संवेदनशीलता जपत 35 वर्ष दादा पण राजकारणामध्ये खंबीरपणानं पाय रोवून उभे आहात. ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळावा त्यासाठी आपण प्रयत्न करत आहात आणि हीच सहिष्णुता आपण जपलीत. व ज्यांनी ऊस नागवडे कारखान्याला दिलाय त्यांचे पेमेंट आपण थकवले नाही, तर ऊस वाहतूक करणाऱ्यांचं कामगारांचंही पेमेंट आपण वेळेत दिलं. वेळ प्रसंगी राजकीय समस्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी जनतेच्या विकासासाठी वाटेल ती भूमिका दादा आपण कायमच घेतली. म्हणूनच ग्लोबल खेडी हा नारा आपण देतोय. विकासाची गंगा आज खेड्यापाड्यापर्यंत येऊन पोहोचलीये व म्हणूनच आपण कारखान्याला साजेशा प्रशासकीय इमारतीचे काम हाती घेतलंय व ते आज अभिमानास्पद पूर्ण होताना दिसतंय. हे करत असताना सभासदांसाठी जे जे आवश्यक ते तुम्ही करत आहात. मग त्यामध्ये शेतकऱ्यांना सुधारित ऊस बेणं देणं असेल, खत पुरवठा करणं असेल, याही बाबींकडे तुम्ही लक्ष देताय. सामाजिक बदल घडवताना आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आपण वागता आहात. वेळोवेळी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करणं असो, शेतकऱ्यांच्या सहली नामांकित कृषी प्रदर्शनाला नेणं असो, माझा शेतकरी सुधारला पाहिजे, तालुक्याचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण अविरत धडपडताय. कृषी तज्ञांचे व्याख्यान आयोजित आपण करत आहात. एखाद्या शेतकऱ्याची उत्कृष्ट शेती पाहून त्याच्या बांधावर जाऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप आपण देत आहात व गतिमान राजकारणात घडणाऱ्या अनपेक्षित घटना, खेळले जाणारे डावपेच, राजकीय हुजरेगिरी, आकडेवारींची बदलणारी समीकरणे याचा अभ्यास राजकारणी मंडळींना मिळालेल्या पदासाठी कारणीभूत होतो. पण आपण याला अपवाद ठरत आहात. पाणलोट क्षेत्र प्रकल्प राबवता आहात, बंधारे उभे करत आहात. जगभरात आज कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. तालुक्याला मदतीची गरज आहे हे तुम्ही ओळखलं आणि श्रीगोंदा तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10,000 रुपये व श्रीगोंदा नगरपालिकेला 50,000 रुपयाचा निधी आपण दिलात. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयालाही आपण मदत करत आहात आणि त्याचमुळे या जीवघेण्या आजारापासून आमचा अटकाव व्हावा, आमचा बचाव व्हावा यासाठी दादा आपण खऱ्या अर्थानं सदळ हातानं मदत केलीत. सरते शेवटी राजकीय यशाला देखील नशीब व कुंडली असावी लागते. म्हणून क्षमता असूनही दादांना आपल्या राजकीय आयुष्यात पदांनी असंख्य वेळा हुलकावणी दिली. पण यामुळे आपलं राजकीय व्यक्तिमत्व कधी खुज झालं नाही. राजकीय पदे आपल्या समाज मान्यतेच्या कधी आड येऊ शकले नाहीत. याला कारणीभूत असलेली विविध गुपिते दादा आपण नेहमीच आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये दडवून ठेवलीत, पचवलीत. प्रश्न विचारण्याची जबाबदारी आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार गमावून उत्तर देण्याची जबाबदारी आयुष्यभर आपण स्वीकारलीत आणि म्हणूनच राजकारण ह्या न्यायाला दादा तुम्ही जागलात आणि जागताय. विचारांची व मर्यादांची सीमा आपण कधीच ओलांडली नाही आणि आयुष्यभर राजकारणापेक्षा आपण समाजकारणच करत आहात. समाजातून घेण्यापेक्षा समाजाला देणंच आपण द्यावं हे व्रत आपण स्वीकारलंय. ज्या श्रीगोंदा तालुक्यात वाटीभर दूध मिळत नव्हतं, आज दुधाचा महापूर होताना दिसतोय. जिथे ज्वारी धड येत नव्हती तेथे ऊसाचे हिरवेगार मळे आज फुलताना दिसतायत. गावोगावी गल्लोगल्ली वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड लावून राजकारणाचा शॉर्टकट घेता येतो
हे दादा तुम्हाला कधीच उमगलं नाही. तुकडोजी महाराज, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, वसंत दादा हे कुठल्याही कॉलेजमध्ये गेले नाहीत, पण त्यांनी माणसं वाचली, त्यांना माणसं वाचता आली. त्यांच्यासारखं आयुष्यभर माणसं आपण वाचतायत. दादा आपणास विविध पुरस्कारानं गौरवलं व तो पुरस्कार आपल्याला दिल्यानं त्या पुरस्कारालाही सन्मान प्राप्त झाला, याचाही आम्हाला सार्थ असा अभिमान आहे. बापूंच्या खांद्यावर बसून तुम्ही जग पाहिलं. तुम्ही मोठे व्हा, राजे व्हा. तुमच्या नावात राज आहे, तोच राजयोग तुम्हाला मिळावा, हीच आई जगदंबेकडे मनापासून आम्ही मागणं मागतोय. राजीव गांधी यांचं राजकारण आम्हाला अनुभवायला मिळालं नाही, पण राजेंद्रजी यांचं राजकारण आम्ही अगदी जवळून अनुभवतोय. कुटुंब संस्थेवर दादा आपला अटूट असा विश्वास आहे. दादा आपणास एकत्र कुटुंब पद्धती भावते. एकत्र कुटुंब पद्धती असेल तर माणसं एकमेकांना सांभाळायला, एकमेकांना समजून घ्यायला शिकतात. ज्या बापूंनी सुनांना मुली व नातवांना मित्र मैत्रिणी मानलं, त्यांच्यामध्येच बापूंनी आयुष्याचा विरंगुळा शोधला. तोच वसा आणि वारसा दादा तुम्ही जपताय. म्हणून कुटुंबासमवेत केलेली मनसोक्त भटकंती, लांबवर केलेल्या प्रवासात भेटणाऱ्या पायवाटा, रस्त्यावर चालताना रस्त्याच्या कडेला भेटणारी माणसं दादा आपल्याला आपली वाटतात. कारण आज समाजामध्ये असा समज आहे, शहाणी माणसं आज गोंधळलेली आहेत व वेडी माणसं त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. दादा खऱ्या अर्थानं मातीशी जुळलेला आपण शेतकरी आहात. ढेकळाची आणि चिखलाची घेतलेली अनुभूती त्यांच्या काळीजभर पसरलेली असते. त्याच शेतकऱ्यांचं आपण जीवन आहात. दादा आपलं राजकारण म्हणजे तरी काय, तर दादांच्या पिढीनं बापूंच्या पिढीला दिलेला एक विश्वास आहे की तुमचा सुजान वारसा आम्ही पुढे समर्थ पद्धतीने घेऊन चाललोय. पंखांना बळ मिळवणारा क्षितिज बापूंच्या आणि दादांच्या रूपाने वांगदरीत अवतरताना आपल्याला दिसतंय. वांगदरीच्या मातीमध्ये पडलेले हे बीज वटवृक्षात रूपांतरित होताना आपल्याला दिसतंय. बापूंची शिकवण दादा आज तुम्ही जपताय. बापूंनीच तुम्हाला शिकवलंय, दुःख वाट्याला आलं तर शोक न करता माळरानावर आवडत्या झाडांच्या बिया जमिनीत रुजवाव्यात. पहिल्या पावसात अंकुराची होणारी वाढ पाहत राहावी. झाड वाढता वाढता आपलाही अखेरचा श्वास झाडात मिसळून जावा. शेवटी अपेक्षा आणि यापेक्षा वेगळं तरी आयुष्य काय असतं. म्हणूनच आज आदरणीय दादांचा जीवनपट मांडताना विंदा करंदीकरांच्या काव्यपंक्ती म्हणण्याचा मोह मला अनावर होतोय. केले कुणास्तव किती ते कधी मोजू नये, केले कुणास्तव किती ते कधी मोजू नये. होणार त्याची विस्मृती, त्याची तयारी पाहिजे. डोक्यावरी आज येथे घेऊन जे नाचती, डोक्यावरी आज येथे घेऊन जे नाचती, घेतील ते पायाखाली, त्याची तयारी पाहिजे. दादा आपणांसाठी किती चपखल ह्या ओळी जुळतायत. आपणही विजयाने उन्मत्त कधी झाला नाहीत की पराजयाने आपण कधी खचलाही नाहीत. शेवटी राजकारणाच्या आल्याड आणि पल्ल्याड एक दुसरं जग असतं व एक वेगळीच अनुभूती जगण्याला समृद्ध करीत असते. राजकारणासारख्या गतिमान क्षेत्राला बऱ्याचदा या जगाची ओळख नसते. हा आल्याड व पल्ल्याडचा प्रदेश ज्यांना सापडला तो यशस्वी झाला, तोच जिंकला हे दादा तुम्ही जाणता व आपल्या परीने तो विकसित आपण करताय. म्हणूनच साहित्यकारांच्या मांदियाळीत जगणारा अस्सल रसिक, पक्ष्यांच्या हिरव्यागार सावलीतला सावली पुरुष, रानावनामध्ये भटकणारा मुसाफिर अन गजला तन्मयतेने ऐकणारा कानसेन, सहृदय पती, कणखर व हळवा बाप, आपुलकीने मार्गदर्शन करणारा बंधू, सामाजिक संस्कार करणारा शिक्षक, महाराष्ट्रातील सहकार चळवळीतला लोकमान्य नेता, बापूंचा वैचारिक वारसा निष्ठेने सांभाळणारा व्रतस्थ, अशा रूपात दादा तुम्ही आम्हाला भेटता व भेटलेल्या व्यक्तीच्या काळजातला एक कप्पा व्यापून टाकता. इतिहास सांगताना झाडं पिढ्यांच्या वंशावळी खोलतात. नवं एखादं झाड लागलं की बघा इतर झाडे डोलतात. जवळ बसलं झाडांच्या की झाडं मनातलं बोलतात. म्हणून
प्रॉपर्टी इतकंच झाड नावावर लागलं पाहिजे, कारण झाडं घेणं नाही तर देणं शिकवतात. झाडांसारखंच वागलं पाहिजे, उंच वाढूनही विनय ठेवत झाड जमिनीकडे कलतात. निस्पृहतेने जगणारी यशवंत असतात झाडं. म्हणूनच तर झाडांच्या आश्रयाने पक्ष्यांचे संसार फुलतात. जवळ बसलं झाडांच्या की झाड मनातलं बोलतात. बस जाता जाता एवढीच अपेक्षा, दादांच्या जवळ बसावं, त्यांचं ममत्व समजून घ्यावं आणि या झाडाचं वटवृक्षात रूपांतर व्हावं. या झाडाचं वटवृक्षात रूपांतर व्हावं. दादा आपण यशवंत व्हावं, जयवंत व्हावं, कीर्तिवंत व्हावं, सम्राट व्हावं. यापेक्षा वेगळं आम्ही आई जगदंबेकडं काय मागावं? यापेक्षा वेगळं आम्ही आई जगदंबेकडं काय मागावं? धन्यवाद.